परभणी में डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की मूर्ति के सामने संविधान की प्रतिकृति तोड़े जाने की घटना पर राज्य भर में विरोध प्रदर्शन जारी है और इसकी वजह से आक्रोश व्याप्त है। इसी कड़ी में अमरावती में बहुजन समाज पार्टी ने आज जिलाधिकारी कार्यालय के सामने जोरदार प्रदर्शन किया। परभणी में हुई इस घटना ने प्रदेश भर के आम्बेडकर अनुयायियों को आक्रोशित कर दिया है। एक दंगाई द्वारा डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की मूर्ति के सामने संविधान की प्रतिकृति तोड़ने की घटना ने माहौल को गर्मा दिया है। इसी के विरोध में अमरावती में बहुजन समाज पार्टी ने जिलाधिकारी कार्यालय के सामने जोरदार प्रदर्शन किया। प्रदर्शन का नेतृत्व पार्टी के पूर्व नगर सेवक अजय गोंडाने ने किया। गोंडाने ने प्रशासन से मांग की है कि इस मामले में दोषियों के खिलाफ तुरंत कार्रवाई होनी चाहिए। प्रदर्शनकारियों ने चेतावनी दी है कि अगर इस घटना के आरोपी को जल्द गिरफ्तार नहीं किया गया तो आंदोलन और उग्र होगा। यह घटना न केवल डॉक्टर आम्बेडकर के अनुयायियों के लिए बल्कि पूरे समाज के लिए गहरी चोट है। इसे संविधान और उसकी मर्यादा पर हमला बताया जा रहा है। संविधानाच्या प्रतिकृतीचा जातीयवादी समाजकंटकाच्या माध्यमातून त्या प्रतिकृतीची तोडफोड करण्यात आली आणि त्या तोडफोडीचा पडसाद हा संपूर्ण जिल्ह्यांमध्ये आज या ठिकाणी आपण पाहतो आहे। तर या संदर्भामध्ये आम्ही बहुजन समाज पार्टी अमरावती जिल्ह्याच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत माननीय या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आम्ही निवेदन सादर केलेलं आहे की ही जे केलेली तोडफोड आहे तर ही एक केलेली तोडफोड नसून ही संविधानाची एक निर्गुण हत्या आहे आणि ही केलेल्या हत्येच्या संदर्भात या समाजकंटकाला या फाशीची शिक्षा या ठिकाणी झाली पाहिजे। कठोर कारवाई त्याच्यावर ही झाली पाहिजे। देशद्रोहाचा गुन्हासुद्धा त्यावर दाखल झाला पाहिजे। आजपर्यंत जे काही महाराष्ट्रामध्ये महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना झालेली आहे, जर का याच्या आधी जर सरकारने ठोस पाऊल उचललं असतं, असं या समाजकंटकाला फासावर चढवलं असतं तर किमान आज ही संविधानाची तोडफोड करण्याची ही कुणाची हिंमत झाली नसती। आणि म्हणून आमची बहुजन समाज पार्टी अमरावती जिल्ह्याच्या वतीनं आमची या मुख्यमंत्र्याकडे मागणी आहे की हा जो जातीयवादी समाजकंटक जो आहे की ज्याने परभणीमधील त्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड केलेली आहे तर त्याला तात्काळ फासावर आपण लटकावावं। अन्यथा आम्ही बहुजन समाज पार्टी अमरावती जिल्ह्याच्या वतीने संपूर्ण जिल्हाभर आम्ही तीव्र आंदोलन या ठिकाणी नक्की छेडू, एवढं आजच्या या निवेदनाच्या माध्यमातून आमची माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे आमची मागणी आहे।